बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अशोक चिटणीस लिखित कादंबरी आनंद यात्री, प्रकरण 7. माधवराव एकदम ब्रेक लावल्यासारखे थांबले. म्हणाले, अरे आपण बोलत बोलत खूप दूर आलोय. 9 वाजून गेलेत. 10 वाजता फ्लोअर शो आहे. मागे परतायला हवं. सुधीरला वाटलं शो नाही पाहिला तरी हरकत नाही, माधवरावाने बोलत राहावं. आजपर्यंत पूर्वायुष्याचं दालन त्यांनी सुधीर पुढे कधी खुलं केलेलं नव्हतं. विषय निघाला की सफाईनं तो ते टाळीत असत. तुम्ही मुंबईत येऊन उतरलात कुठे? सुधीरने विचारलं. कुठे उतरलो? फुटपाथवर, देवळात, धर्मशाळेत, भिकाऱ्यांच्या अड्ड्यावर, चर्नी रोडच्या पुलाखाली, समुद्राच्या किनाऱ्यावर, दुकानांच्या फळ्यांवर, कुठेही राहिलो. ऊट म्हणेपर्यंत झोपायचं. पोलिसांचे दंडुके शिव्या खात आणि मवाल्यांचा मार खात दिवस ओढले. मजुरी केली. देवळासमोर भीकही मागितली. वर्तमानपत्र टाकली. दुधाच्या बाटल्या पोचवल्या. घरगडी म्हणून राहिलो. रात्रपाळीच्या शाळेत गेलो. गिरणीत काम केलं. सगळीकडे पाहिलं. बळी तो कानपिळी. पैशाशिवाय काही खरं नाही. मला सगळीकडे माझे अण्णाच दिसायचे. मुठभर अण्णा ढीगभर कुळवाड्यांना छळताना दिसायचे. सगळ्या बायांच्या ठिकाणी मला माझी आई दिसायची. तिच्या शरीराचे आणि शरीर धर्माचे धिंडवडे मी पाहिले होते. अन्यायाचं आणि क्रूरतेचं दर्शन मला माझ्या घरातच झालं होतं. शाळेतल्या मास्तरांविषयी मला प्रेम वाटलेलं नव्हतं. त्या गावातल्या मास्तरांनी तरी अण्णांना धडा शिकवावा, ताट राहावं, छडी मारावी असं मला वाटायचं. पण अण्णांपुढे शाळा मास्तरी हात जोडून लाचारीनं वागत. मी अभ्यास करीत नव्हतो, पण तरीही अण्णांच्या भीतीनं मास्तर मला पास करीत. माझी हजेरी लावीत. आई गेली आणि त्यानंतर ज्या दिवशी पास म्हणून माझा रिझल्ट लागला त्याच दिवशी मी घरातून पैसे चोरून पळालो. साली इतर मुलं नापास झाली की जीव देतात, घरातून पळून जातात, पण मी पास झालो म्हणून पळालो. आहे की नाही गंमत? माझं आयुष्य म्हणजे एक सारा जबरदस्त जोक आहे. माधवराव मोठ्यानं हसले. जवळून मोटारी पळत होत्या. हॉर्न्स वाजत होते. माणसं अंग घासून जात येत होती. दुकानं सजली होती. फुटपाथही दुकानदाराने अडवलेला होता. मुलं, बायका, पोरी, तरुण पोरं उत्साह संचारल्यासारखी जा ये करीत होती. समोरून येणाऱ्या एका दानगट माणसाचा एक जबरदस्त धक्का खांद्याला बसल्यावर सुधीर काहीसा कळवळला. अरे असे धक्के खाऊनच आपण सिझंड होतो. कळवळायचं नसतं. मार खायची सवय हवी. आयुष्यात ती फार उपयोगी पडते. माधवराव गमतीच्या सुरात म्हणाले. माधवराव, मुंबईत आल्यावर तुम्ही कामगार पुढारी कसे झालात हो? सुधीरनं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. अरे पुढारी व्हायला या मुंबईत फक्त निगरगठ्ठपणा आणि बेरडपणा हवा. बेछूटपणा आणि बेजबाबदारपणा असला तर हवाच असतो. मीही अपघातानं पुढारी झालो. ते माझं ध्येय नव्हतं. माझ्या आयुष्यावर तसा माझा अधिकारच नव्हता. मला पाश नव्हते. प्रेमाचं कुणी नव्हतं. अन्यायाची चीड अण्णामुळे रक्तातच खदखदत होती. अन्याय करता मला अण्णांसारखाच वाटायचा. त्याच्या विरुद्ध मी जीवाची तमा न बाळगता दंड थोपटून उभं राहायचो. अन्याय करणाऱ्याला आव्हान देणारा एक कुणी बेडरपणे उभा राहिला की मग त्याच्या मागे मेंढरासारखे येणारे खूप असतात. तो एक कुणीतरी मी झालो इतकंच. राजकारण हा माझा तसा आवडता विषय नव्हताच. पण अपघातानं मी पार्टीचं काम करू लागलो. वाचन करू लागलो. मार्क्सच्या विचारांनी मी झपाटलो. राजकारणात मग माझ्या आयुष्याची बोट अपघातानं शिरली. मार्क्सचे विचार आजही मला महत्त्वाचे वाटतात. आता राजकारणाशी कोणताही संबंध उरलेला नाही तरीही
तुम्ही असं बेछूट आणि भनंग आयुष्य जगत असताना मालूताईने तुमच्याशी लग्न कसं केलं? त्या तुम्हाला कुठे भेटल्या? तिनं मला का आणि कसं पत्करलं हे तिलाच विचार. ती भेटली एका अपघातामुळे. एका संपात लाठीमार आणि दगडफेकीत डोकं फुटलं होतं माझं. हॉस्पिटलात मी दीड महिना होतो. तिथंच भेटल्या या बाईसाहेब. नर्स होते की काय मालूताई? डॉक्टर नर्स, पेशंट नर्स अशी प्रकरणं कादंबरीत आणि पिक्चरमध्ये दिसतात. आमच्या आयुष्याच्या कादंबरीत नर्सच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आम्हाला जोडीदारीण भेटली. माधवराव हसत म्हणाले. क्षणभर ते थांबले, गंभीर झाले, म्हणाले, खरं तर लग्न करण्याचा माझा विचारच नव्हता. तो विचार हा अविचारच होता असं आत्ता वाटतंय. आपलं मन मोठं चमत्कारिक असतं. आपल्या स्वभावाचा थांगपत्ता आपल्यालाच लागत नसतो. घरापासून लहानपणी पळून गेलो, आता बोटीवर घराची आठवण होत नाही अशी एक रात्र नसते. आईच्या शरीराचे धिंडवळे पाहिले, पण तरीही कॅबरे डान्सर्सना नाचताना पाहायला मी येतो. पैसे फेकून. एवढी महाग असतात तिकीटं? सुधीरनं विचारलं. आज न्यू इयर्स नाईट. एवढा खर्च तुम्ही उगाच केलात. मालूताईंची एक साडी आली असती. सुधीर व्यवहारी भाषेत म्हणाला. तुझ्या मालूताईला आता काही कमी नाही. आपण एकदा मजा करायची म्हटली की हिशेब करायचा नसतो. सुधीर गप्प राहिला. एका रात्रीच्या 2-4 तासांसाठी खर्च करण्याची कल्पना त्याला असह्य झाली. नोकरी लागण्यापूर्वी त्याला बूट घेता आले नव्हते. चपला तो घ्यायचा, तळ झिजू नयेत म्हणून घोड्याचे नाल चपलांच्या खोटांना लावायचा. 2-2 वर्ष चप्पल टिकवायचा. आणि आज माधवराव नाचासाठी पैसे सहज फेकतात. आपल्या घरातलं दुधाचं बिल सहज देता येईल एवढ्या रकमेत. आपल्या मोलकरणीला ही रक्कम मिळाली असती तर महिनाभर 10 घरची धुणी भांडी तिनं केली नसती. भिकाऱ्यांच्या लाईनीत उभे राहिलेले, फुटपाथवर झोपलेले, घरगड्याचे काम केलेले माधवराव खर्च करतात कॅबरेसाठी. चित्रपटात हा कॅबरे बघायला मिळतोच की. माधवरावनं ही आयडिया सांगायला हवी. काय सुधीर भाऊ, एकदम गप्प का झालात? कसला विचार करतो आहेस? समोरचा रस्ता क्रॉस केला की आपलं हॉटेल आलंच. एक वॉर्निंग देऊन ठेवतो. त्या नाचणाऱ्या बाया जवळ आल्या तरी त्यांना हातबीत लावायचा नाही. काय म्हणजे स्टेज सोडून ते आपल्याजवळ येतात? सुधीरनं धडधडत्या छातीनं प्रश्न विचारला. त्या सगळं करतात, आपण फक्त पाहायचं. सुधीर अस्वस्थपणे हॉटेलच्या पायऱ्या चढून माधवरावामागून जात राहिला. आता गर्दी वाढली होती. उंची कपडे घालून आणि सेंट्सचा सुवास आसमंतात दरवळत माणसं आजूबाजूनी जात होते. हॉलमध्ये जाण्यापूर्वी आपण जरा रिलॅक्स होऊया, असं हसत हसत माधवराव टॉयलेटच्या दिशेला गेले. सुधीरही त्यांच्या मागोमाग गेला. हॉलचा दरवाजा ढकलून ते दोघे जेव्हा नृत्यगृहात शिरले तेव्हा बहुतेक सर्व टेबलांभोवती माणसं बसलेली त्यानं पाहिली. छतामधील दिव्यांच्या प्रकाशात नृत्यगृह उजळून गेलेलं होतं. आतल्या सहाऱ्यांचे चेहरे उत्साहानं आणि उत्सुकतेने डवरलेले होते. माधवरावांच्या डावीकडील खुर्चीवर सुधीर बसला. रंगमंचावर वादक सुटाबुटात आणि गळ्याशी काळ्या रंगाचा बो बांधून वाद्य जुळवण्यात दंग असल्या स्थितीत होते. मानेवर आणि कानावर लांब केसांची झुलपं लटकत होती. हातात कुल्फीसारख्या आकाराचा माईक घेतलेला गाय खूपच उंच होता. त्याचं डोकं छताला लागेल असं वाटत होतं. इतरांपेक्षा त्याच्या सुटाचा रंग जरा वेगळा होता. सर्वांना अभिवादन करून आणि सर्वांचं स्वागत करून त्यानं इंग्रजी गाणं म्हटलं. एका मागोमाग 2-3 गाणी झाली. वाद्यकाराने संगीताचा कल्लोळ उठवला. अद्याप नृत्य सुरू झालं नव्हतं. प्रवेशद्वारा शेजारीच कोपऱ्यात एक छोटं दार होतं. त्याकडं साऱ्यांच्या नजरा होत्या. एका गाण्यानंतर गायकानं नर्तिकेच्या आगमनाची वार्ता दिली. तिचं नाव सांगितलं. वाद्यांचा गजर झाला. छताचे दिवे फडफडले. रंगमंचावरचे दिवे कमी जास्त लुकलुकले. दिव्यांचं एक रंगीत चक्र गरकन फिरू लागलं. रंगमंचावर प्रकाश उरला.
डाव्या कोपऱ्यातील दारातून शिडशिडीत उंच कमनीय सुंदर चेहऱ्याची गोरीपान नर्तिका पांढरी शुभ्र मॅक्सी घालून तोंडात जळती सिगरेट घेऊन आत आली. स्टेजवर गेली. सिगरेट फेकून संत आणि जलदगतीनं नाचली. संगीताची लय चढत्या सुरात तिला साथ देत होती. नाचता नाचता तिनं आपली सर्व वस्त्र हळूहळू काढून टाकली. छातीवर मोकळे केस घेतले. वक्षस्थळ, कंबर, पोट थैतयाट करून नाचवलं, हलवलं. वकवकून सारे पाहत होते. एका स्त्रीनं स्वतःच वस्त्रहरण इतरांच्या करमणुकीसाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी करावं काय, असा प्रश्न त्याही क्षणी सुधीरच्या मनात येत राहिला. पण मनातून त्यालाही उत्सुकता वाटत होती. मन हुरहुरत होतं. स्त्रीच्या पोटऱ्या, मांड्या, पाठ, पोट अशा तऱ्हेनं त्यानं प्रत्यक्षात उघडं कधी पाहिलं नव्हतं. त्याच्याही नकळत त्याच्या अंगावर रोमांच उठले. ती नर्तिका संगीताच्या तालावर नाचता नाचता उतानी, उपडी, ओणवी, आडवी तिडवी पडली. कुशीवर लोळण घेऊन ती उत्तेजक हालचाली करीत राहिली. अंगावर फक्त 3-4 इंच रुंदीच्या पट्टीची चड्डी ठेवून ती सहाऱ्या क्रीडा करत होती. तिच्या अंगावर रंगीत कागदातून गाळून प्रकाशाचे झोत टाकले जात होते. त्या प्रकाशात मासोळीसारखी सुळसुळणारी ती नर्तिका वितळून जाईल असं सुधीरला क्षणभर वाटलं. थोड्या वेळानं संगीत थांबलं. ती नर्तिका स्टेजवरून खाली उतरली. प्रत्येक टेबलाजवळ गेली. प्रत्येकाला हात लावून चिमटा घेऊन टपलीत मारून हाय हुई चित्कारीत फिरू लागली. माधवरावांच्या जवळ ती आली. त्यांच्या खांद्यावर हात टाकला. सुधीरच्या नाकाची बोंडी तिनं चिमटीत पकडून हलवून म्हटलं, हाय बेबी. सुधीरच्या छातीचे ठोके त्यालाही ऐकू येऊ लागले. तो क्षणभर भेदरला. ती पुढे निघून गेली होती. 2-4 पुरुषांनी आपल्या बायकांनाही बरोबर आणलं होतं. पारशी, गुजराती, ख्रिश्चन. त्यापैकी एका गुजराती बाईनं नाच सुरू झाल्यापासून जी मान खाली घातली होती ती वरच केली नव्हती. त्या नर्तिकेनं प्रत्येकाचीच दखल घेतली होती. पण ज्यांनी बायका बरोबर आणल्या होत्या त्या पुरुषांची तिनं मुद्दामच अधिक लगटपणा केला. खुर्चीच्या पाठीवरती चढून बसली. एका पुरुषाच्या खांद्यावर पोटऱ्या विसावून ठेवल्या. त्या पुरुषाच्या बरोबरची स्त्री लाचारपणे हसत होती. त्या नर्तिकेने एकाचा चष्मा उडवला, आपल्या चड्डीत खोचला आणि त्याला काढायला सांगितला. पुरुषांच्या नजरा आपल्या शरीरात खोचून मोर पिसासारख्या त्या नजरांचं आभूषण मानणारी ती नर्तिका वेगळ्याच जगातली आहे हे सुधीरला जाणवत राहिलं. एक फेरी पूर्ण झाल्यावर ती नर्तिका निघून गेली. रंगमंचावर प्रकाश अधिक प्रखर झाला. फिरणारे रंगी दिवे मावळले. रंगमंचावर निर्जीव झाले नर्तिकेचे कपडे आणि सँडल्स उरले होते. कुणीतरी पोरानं येऊन ते गोळा करून आत नेले. 1-2 गाणी झाली. पुन्हा नवी नर्तकी. नृत्यात थोडाफार फरक, पण एकूण सारा प्रकार तोच. 1-2घींचं नृत्य झाल्यावर सुधीरला तो खेळ निरस वाटू लागला, यांत्रिक वाटू लागला. 4-5 नृत्यानंतर मध्यंतर झालं. शेजारच्या हॉलमध्ये बुफे पद्धतीचं जेवण होतं. जेवणात असंख्य प्रकार होते. फ्राय फिश, पुलाव, सॅलेड, चिकन, परोठा वगैरे घेऊन आपल्या टेबलाशी बसून माधवरावांबरोबर तो खाऊ लागला. माधवरावांनी स्वतःसाठी मद्य मागवलं होतं. पुन्हा वाद्यसंगीत, गाणं आणि नंतर नृत्य असा कार्यक्रम सुरू झाला. रात्री 12चा भोंगा झाला. कागदी रंगीत टोप्या आणि पिपाण्या वाटण्यात आल्या. टाळ्या पिटल्या गेल्या. फुगे फोडण्यात आले. थोडा वेळ 9 वर्षाचं स्वागत लहान मुलांच्या उत्साहानं झालं. मग पुन्हा सारी मुठ्ठी झाली. हिंस्र श्वापदांच्या बुभुक्षित नजरेनं नर्तिकेचं शरीर ओरबाडण्यात तंग झाली. सुधीर तटस्थतेनं पाहत होता. स्त्रीच्या संबंधातलं त्याच्या मनातलं चित्र विस्कळीत झालं होतं. एरवी एखाद्या पोरीच्या दर्शनानंही तो चाळवला जायचा, थरारून जायचा. पण त्या दिवशी अख्खी उघडी बाई पाहूनही तो हवा तसा हलला नव्हता. कार्यक्रम संपला तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. शेवटची रेल्वे लोकल गेलेली होती. पहाटे 4 वाजेपर्यंत गाडी नव्हती. माधवरावांनी क्षणभर विचार केला. हॉटेलबाहेर गाड्यांची, टॅक्सीची गर्दी होती. हॉर्न्सचा कर्कश गोंगाट होता. कोपऱ्यावर चकचकीत भांड्यावर आवाज करीत प्रचंड मोठं ताट घेऊन पानवाला बसला होता.
माधवरावांनी पान सिगरेट घेतली. एका टॅक्सीवाल्याजवळ जाऊन मुलुंड तक आओगे क्या असं म्हणून विचारणा केली. टॅक्सीचं मागचं दार उघडून सुधीरला आत बसायला सांगून आपणही आत शिरले. मुलुंड चेक नाक्यावर रिक्षा मिळेल, तासाभरात घरी जाऊ. जेवण मस्त झालंय, विस्कीची किखी लागली आहे. मी आता मुलुंड येईपर्यंत झोपतो असं म्हणून माधवरावांनी मान मागे लटकावून डोळे मिटले. सुधीरलाही टॅक्सी चालू झाल्यावर झोप केव्हा लागली ते समजलंच नाही. झोपेत त्याला चित्रविचित्र स्वप्न पडत राहिली. कॅबरे डान्सरचा थैताट, संगीताचा कल्लोळ त्याच्या कानात घुमत राहिला. छायाप्रकाशाचा भयावह खेळ त्याला दिसत राहिला. दचकून तो जागा झाला होता तेव्हा कॅबरे डान्सरच्या जागी त्याला मालूताई दिसल्या होत्या. घरी गेल्यावर पहाटेपर्यंत त्याला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कपात चहा होताना आई कडाडली. काल मध्यरात्रीपर्यंत शेण खायला कुठं तडमडला होतास? नाटक पाहायला गेलो होतो. कोणाबरोबर? माधवरावांबरोबर. आई काही बोलली नाही. चहाचं रिकामं पात्र तिनं दानकन आपटलं. आंघोळ करताना सुधीरचं मन हलकं झाल्यासारखं त्याला जाणवलं. आईशी आता आपण सफाईनं खोटं बोलू शकतो याचा शोध त्याला लागला. आईची आदळापट सुधीर जेवायला बसला तरी चालू राहिली. जेवायला वाढून झाल्यावरती म्हणाली, आत्तापर्यंत ऑफिसातून आल्यावर तुझं मढं त्या सटवीच्या मठीत गाडलेलं असायचं. गिळायच्या वेळी तरी खाली यायचास. आता मध्यरात्रीपर्यंत त्या जोडप्याच्या संगतीत राहा. काल कुठे कुठे शेण खाल्लंस आणि कोणते उकिरडे फुंकलेस ते तुझं तुलाच ठाऊक. आईबापाचे चांगले पांग फेडतोस रे बाबा. आईला कोणतंही प्रत्युत्तर न देता सुधीरनं पानात वाढलं होतं तेवढंच खाल्लं आणि तो ऑफिसात गेला. आईचं तोंड इतकं फाटकं कसं असा प्रश्न ऑफिसात गेल्यावरही त्याच्या मनात कितीतरी वेळ होता. पोरावरचं प्रेम आणि काळजी व्यक्त करायला त्याला दोन चांगले शब्द का बोलता येत नाहीत? आईला ही भाषा कोणी शिकवली असेल? असल्या प्रश्नाने त्या दिवशी कितीतरी वेळ त्याचं मन कामात नव्हतं. संध्याकाळी चहा झाल्याबरोबर सवयीनं तो मालूताईंकडे गेला. मालूताई ताटात तांदूळ घेऊन निवडीत होत्या. त्याने सुधीरकडं न पाहिल्यासारखं केलं. टेबलावरचं मासिक चाळत सुधीर बसून राहिला. 10-15 मिनिटांनी त्यानंच विचारलं, काय मालूताई, आज तब्येत ठीक नाही? नसायला काय झालं? मी काल थोडंच जागरण केलंय. कॅबरे पाहायला थोडीच गेले होते मी. सुधीरच्या लक्षात आलं की मालूताई अपार दुखावल्या आहेत, नाराज आहेत. तो गप्प राहिला. तांदूळ निवडीत असतानाच मान वर न करता मालूताई म्हणाल्या, सुधीर भाऊ, तू कॅबरेला जायला नको होतंस. ह्यांचं एक ठीक आहे, ते वर्षभर घराबाहेर येतात. नाना सवयी लागतात त्यांना. मन रिझवण्यासाठी त्यांना भिन्न भिन्न मार्ग शोधावेही लागतात. पण तू त्या मार्गानं जाता कामा नये. आज कॅबरे पाहिलास, उद्या दारू पिशील, परवा फोरास रोडलाही जाशील. आयुष्याचा सत्यानाश करून घेशील रे. तुला सांगते, हा तुझा मार्ग नाही. फुलायच्या ऐवजी तुझं आयुष्य डागळून जाईल, करपून जाईल. मला तुझी काळजी नेहमीच वाटते. वाटतं सांगावं, इथं येत जाऊ नकोस, तुझ्या भल्यासाठी हे सांगावंसं वाटतं. मालूताई क्षणभर थांबल्या. त्यांचे डोळे भरून आले. गळा दाटून आला. पदरानं डोळे पुसून त्या म्हणाल्या, तू इथं ज्या दिवशी येत नाहीस तो दिवस मला बेचैनीचा जातो. इतकी तुझी सवय झाली आहे मला. 8-10 वर्षांचा होतास तेव्हापासून येतो आहेस. त्यामुळे संध्याकाळ कधी होते म्हणून मी वाट पाहते रे. खरं तर ती वाट पाहणं संध्याकाळबाबत नसतंच. मला ठाऊक आहे की तुझ्या आईला तुझं इथं येणं मुळीच पसंत नाही. तुझ्या आईच्या मी शिव्या खाते. वाड्यातल्या लोकांची कुजबूज ऐकते. वाड्यात हल्ली मला कोणी हळदी कुंकवालाही बोलवत नाहीत. माझ्याशी फारसा संबंध ठेवीत नाहीत. पण मी साऱ्यांकडे दुर्लक्ष करते. कुणाची पर्वा करीत नाही मी.
बेपर्वाईनं जगायला ह्यानीच मला शिकवलं आहे. आपल्या आखलेल्या मार्गानं मी आजवर चालत राहिले. 4-2 माणसांखेरीज आता माझा जीवही कुणात गुंतलेला नाही. तुझ्याविषयी खोल काही तुटून राहतं. मागच्या जन्मीचे तुझे माझे ऋणानुबंध असावेत. वासूची चिंता नेहमी वाटते, तशीच तुझीही वाटते. रात्रभर मी जागी होते तुझ्याच चिंतेत. आता वाटतं तू यांच्या संगतीत राहू नकोस. यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही तक्रार नाही, पण यांचं आयुष्य आणि तुझं आयुष्य यात जमीन आसमानाचा फरक आहे, हे विसरू नकोस. तुझं अजून लग्न व्हायचं आहे. त्यापूर्वी बाजारी बायकांची उघडी नागडी शरीरं तू पाहायला नको होतीस. स्त्रीविषयी विकृत भावना तुझ्या मनात उभी राहील. प्रत्यक्ष लग्नानंतर स्त्री शरीराचं कौतुक तू हरवून बसशील. संसार सुखाचा आनंद तुला मिळणार नाही. एखाद्या दिवशी लग्नापूर्वीच आयुष्य नासवणारा रोगही तू घरी घेऊन येशील. तुझ्याशी काय आणि कसं बोलायचं, किती स्पष्ट बोलायचं याची रात्रभर उजळणी करीत होते. पण रागावू नकोस. तुझ्या भल्यासाठीच हे बोलले. मालूताई सपासप बोलल्या. बोलताना त्यांचा स्वर क्वचित दाटत होता. मध्येच डोळे पुसून त्या बोलत राहिल्या. सुधीर भाऊ, इतक्यात सांगणार नव्हते, पण आज सांगते. ही जागा आम्ही सोडायचं ठरवलंय. कधी? 1-2 वर्षात. कुठे जाणार? अलिबागला. का? तिथं ह्यांनी मोठा फ्लॉट घेतला आहे. घर बांधायचं आहे आम्हाला. मग तुम्ही दुरावणारच आहोत. त्या दुराव्याची रंगीत तालीम आता हळूहळू करायला हवी. मालूताई, एवढाच उद्गार सुधीरच्या तोंडातून बाहेर पडला. माधवराव आणि मालूताईंना दूर करायचं ही कल्पनाही त्याला सहन होणारी नव्हती. अनपेक्षितपणे बेसावध असताना प्रहार व्हावा असं त्याला वाटलं. त्याचे डोळे भरून आले. गळा कोरडा झाला. शब्दच फुटेना. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.